जिंदाबाद 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 मजदूर एकता जिंदाबाद 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 सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे। मिळालाच पाहिजे मिळालाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे। मिळालाच पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन 30,000 मिळालेच पाहिजे। मिळालाच पाहिजे मिळालाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी पेन्शन मिळालीच पाहिजे। मिळालीच पाहिजे मिळालीच आवाज दो आवाज दो। आज तुम्ही संविधान चौकामध्ये धरणं आंदोलनाला त्यात कोणत्या कोणत्या प्रमुख तुमच्या मागण्या आहेत सरकारकडे? सर, मी अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नागपूर जिल्ह्यातनं CITची मी प्रीती पराटे बोलते आहे, कोषाध्यक्ष मी अंगणवाडी कर्मचारी संघटनेमध्ये। तर आज बघा, मागणी जुलीनिमित्त आम्ही सगळे संविधान चौकात अंगणवाडी कर्मचारी भगिनी आम्ही इथे जमलेलो आहोत। तर गेल्या 50 वर्षापासून ICDS योजना ही सरकार चालून राहिलेली आहे। 50 वर्षापासून अजूनही इथे आम्ही मानधन स्वरूपातच काम करून राहिलेलो आहे। आमची सर्वप्रथम डिमांड तर हीच आहे आजच्या मागणी दिवसाला घेऊन, की आम्हाला सर्वप्रथम यांनी शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला द्यायला पाहिजे। आणि जर ही सरकार आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा अजूनही यांनी लागू केलेला नाही आहे, तर जोपर्यंत यांच्या शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला लागू होत नाही तोपर्यंत आमचं किमान मानधन आम्हाला सेविकांना 41,000 आणि मदतनीसांना 35,000 आणि जो आमचा पेन्शन जो आम्हाला समोर यांनी चालू करायला पाहिजे ती पण 18,000 ते 20,000च्या घरात त्यांनी आमची पेन्शन चालू करायला पाहिजे। ही तर आमची प्रमुख डिमांड आहे। त्यानंतर राहिली गोष्ट सर, आम्ही ज्या लाभार्थ्यांना सेवा देत असतो त्या लाभार्थ्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचा THR हे लोक देत असतात। तो THR अजिबातही खाण्यायोग्य नसतो। तर आमची सेकंड डिमांड ही आहे की यांनी हा THR चांगल्या दर्जाचा आम्हाला आहार कडधान्य आमच्या मुलांसाठी द्यायला पाहिजे। तसंच अंगणवाडीमध्ये जे घरभाडं मिळत आहे ते घरभाडं पण खूप कमी प्रमाणात आहे आणि शहरी भागामध्ये खूप छोट्या भागामध्ये आम्हाला अंगणवाडी चालवावं लागत आहे आणि त्यातल्या ते घरभाडंसुद्धा रेग्युलर येत नाही। त्यामुळे सेविकांना त्यासुद्धा प्रॉब्लेमला फेस करावं लागते की घरभाडं रेग्युलर येत नसल्यामुळे कित्येकदा घरभाडं म्हणजे घर आम्हाला चेंज करावं लागतं। तर त्या घरभाड्यातही त्यांनी त्याचीसुद्धा दखल घ्यायला पाहिजे वेळोवेळी आणि महिन्यानुसार आणि थोडं वाढवून चांगली व्यवस्थित घरभाडं त्यांनी द्यायला पाहिजे। तसंच आमची मागणी आहे सर परत की जे काय म्हणू योजनाबाह्य जे कामं आहे हे यांनी आम्हाला खूप लावून दिलेलं आहे। जसं आम्हाला यांनी लाडकी बहीण लावून देतात, कुपोषणाचं बद्दल आम्हाला लसीकरण आहे, परत यांनी आता जे मेन दिलेलं आहे BLOचे कामं, BLOसाठी आता आमच्या प्रत्येक भगिनी एवढ्या त्रस्त आहेत आणि आम्हाला BLOच्या कामासोबत आमची जी अंगणवाडीची जी कामं आहेत त्यातून यांनी आम्हाला मुक्तसुद्धा केलेलं नाही आहे। म्हणजे यांचं म्हणणं आहे की तुम्ही अंगणवाडीचे पण कामं करा, सोबत BLOचे पण कामं करा। त्या BLOच्या कामामध्ये मुली इतक्या त्रस्त आहे की त्या टेन्शनमुळे काही महिलांना तर अक्षरशः अटॅक आलेले आहेत आणि ICU त्या महिला ॲडमिटसुद्धा झालेल्या आहे। म्हणजे मुलींना घरी पोहोचल्यानंतर सतत तो BLO अंगणवाडीमध्ये अजून काय चालणार, परत उद्या दुसरा काय प्रोग्राम आम्हाला शासनाकडून मिळेल किंवा ऑफिसकडून काय दुसऱ्या सूचना येतील, म्हणजे सतत हाच टेन्शन घेऊन आम्हाला जगावं लागत आहे। आणि त्याचं आम्हाला मानधन किती मिळते सर? फक्त 13,000 रुपये। आज लाख रुपये कमवणाऱ्यांना एवढा सुद्धा टेन्शन नसेल जेवढं आम्हाला आमची यांनी पूर्णपणे पिळवणी करून घेतलेली आहे सरकारने। आणि 50 वर्ष झाले, 50 वर्षामध्ये हे लोक आम्हाला काय देऊन राहिले? आम्ही दरवर्षी इथे डिमांड डे साजरा करत असतो, केंद्र सरकारकडून वाढ मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरतो, राज्य सरकारांनी वाढ करायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही इथे रस्त्यावर उतरत असतो। पण आम्हाला त्याचा मोबदला काय देतात सर? एवढं ओरडून झाल्यानंतर खूप साला हार्डली 8,000-2,000ची वाढ देतात। महागाईनुसार ही जर वाढ पाहिली आहे सर तर काय परवडत आहे? आज पेट्रोल इतकं महागाईला उंचवलेलं आहे, मुलांचे एज्युकेशन आहे, आरोग्य डिपार्टमेंट आहे, इतकं महागाई इतक्या म्हणजे झपाट्याने वाढत आहे आणि आमच्या मानधनामध्ये म्हणजे बिलकुल हत्ती डोलेवाला मानधन आम्हाला देऊन राहिले। हत्ती तरी स्पीड थोडी व्यवस्थित असेल, आम्हाला किती दिवसानंतर हे लोक मानधन देतात आणि त्याचंही इतकं तुटपुंचं आणि तेही वेळेवर नाही। आज आमचं जे मानधन येत आहे सर, राज्य सरकारकडून आम्हाला 60% मिळते आणि केंद्र सरकारकडून 40% मिळते। आम्हाला जे मानधन येत आहे ते सुद्धा अर्ध मानधन येते। आता जुलै महिन्याची आज 10 तारीख आली, आम्हाला अजून केंद्राचा पगारसुद्धा आलेला नाही। आणि इथे ही योजनामध्ये सरकार म्हणते की तुम्हाला विधवा घटस्फोटीतला हे लोक म्हणजे प्रायोरिटी देतात। आज विधवा घटस्फोटीत जर ती महिला आहे तर ह्या एवढ्याशा मानधनामध्ये ती आपल्या मुलांचं शिक्षण आरोग्य कसं सांभाळत असेल याचा सध्या त्यांनी विचार करायला पाहिजे। म्हणजे मंत्र्यांनी 5 वर्ष जरी त्यांच्या सत्तेवर राहिलं तर यांना समोर पेन्शन आहे किंवा भरपूरशा गोष्टी यांना लागू होतात। आणि आम्ही 65 वर्षापर्यंत ड्युटी इथे केल्यानंतर आम्हाला काय देत आहे सर? साधं हे लोक पेन्शनसुद्धा आम्हाला देऊ शकत नाही किंवा सेवानिवृत्तीचं जे मानधन आम्हाला द्यायला पाहिजे ते सुद्धा हे आम्हाला देऊ शकत नाही। तर काय ह्या सरकारने म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता की महिला सशक्तीकरण आणि एकीकडे महिलांना तुम्ही ऊन पाऊस काय आहे ह्या सगळ्यामध्ये आम्हाला तुम्ही इथे बसवतात, तर काय म्हणजे कुठे देशाला नेऊन ठेवणार आहात तुम्ही? तर मला तरी वाटते की सरकारने ह्या गोष्टीची नक्कीच दखल घ्यायला पाहिजे आणि तुमच्या थ्रू जितकं तुम्ही याला व्हिडिओला व्हायरल करू शकता तेवढं जास्तीत जास्त तुम्ही आमचं म्हणजे थोडंसं
वाढवा या गोष्टीला, की आम्ही सध्या किती त्रासामध्ये आहो, कामाला धरून तर खूप जास्त त्रासामध्ये आहो आणि त्यातला जो मोबदला मिळाला पाहिजे तो तर आम्हाला म्हणजे काम पाहिलं तर पोताभर आणि त्याचं मानधन पाहिलं तर म्हणजे एवढंसं सुद्धा नाही, इतकं भयानक यांनी आमची कंडिशन करून ठेवलेली आहे. तर मला तरी वाटते सरकारने दखल घ्यायला पाहिजे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्यांचं निराकरण करायला. सरकारने तुमच्या मागण्याला केराची टोपली समजली तर तुमची समोरची रूपरेषा का राहणार? समोरची रूपरेषा बघा सर, आता 2018 पासून अजूनही दिल्ली सरकारकडून म्हणजे केंद्र सरकारकडून आमच्या 1 रुपयाची वाढ झालेली नाही आहे. मधल्या पिरियडमध्ये राज्य सरकारकडनं तरी 2 वेळा आमची वाढ झालेली आहे 2023 आणि 24 पण केंद्र सरकारकडून आमची अजूनही 1 रुपयाची वाढ झालेली नाही आहे. तर आमचा नेक्स्ट जो प्रोग्राम राहणार सर 10 ऑगस्टला जेल भरो आंदोलन, तो सुद्धा आम्ही हमखास पद्धतीने चांगल्या पद्धतीने तीव्र करू. त्यानंतर आमचा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये दिल्लीला कॉल आहे, तर दिल्लीला आता आम्ही घेराव केल्याशिवाय राहणार नाही सर. जर आमची ही डिमांड्स लवकरात लवकर म्हणजे यांनी कागदोपत्री पूर्ण GR सहित आम्हाला जर दिली नाही तर दिल्लीला हा हमखास घेराव होणार आहे आणि याबद्दल मग सरकारने आम्ही जी फाईट करणार त्याच्याशी यांनी आता तयारी ठेवायला पाहिजे आणि आमची त्याच्यातही पूर्ण झाली नाही तर मग आमचा एकच लास्ट हत्यार असतो सर, तो आहे टोटली बेमुदत संप. आणि टोटली बेमुदत संप काय असते हे सरकारने सुद्धा बघितलेलं आहे आणि आमच्या भगिनी आता एवढ्या चिडून आहे की आजपर्यंत जे बेमुदत संप झालेले आहे ते याच्यापुढे अजून जास्त आम्ही तीव्र करू, हेच मी सांगू इच्छिते.